कथा अंधारातून उजेडाकडे. एका लहानशा गावात आदित्य नावाचा एक तरुण राहत होता. अभ्यासात हुशार पण परिस्थितीने सतत परीक्षा घेणारी. वडील लवकर गेले होते. आईचं आजारपण, घरची आर्थिक अडचण, सगळं काही एकाच वेळी आयुष्यात आलं. आदित्य रोज मेहनत करत होता, पण यश काही जवळ येत नव्हतं. नोकऱ्या मिळत नव्हत्या, लोक टोमणे मारत होते. तुझं काही होणार नाही, नुसती स्वप्न बघतोस, असे शब्द त्याच्या मनाला बोचत होते. एक दिवस संध्याकाळी खूप थकून तो मंदिरात बसला. डोळ्यात पाणी, मनात प्रश्न. देवा, मी चुकीचा मार्ग निवडला का? तेवढ्यात तिथे एक वृद्ध साधू बसलेले होते. त्यांनी आदित्यकडे पाहिलं आणि हसत म्हणाले, अंधार कितीही दाट असला तरी पहाट थांबवत नाही. आदित्य शांतपणे ऐकत राहिला. साधू पुढे म्हणाले, प्रयत्न करणारा माणूस कधीच हरत नाही, तो फक्त शिकत असतो. त्या रात्री आदित्यने एक निर्णय घेतला. तक्रार नाही, फक्त प्रयत्न. पुढील काही महिने तो अधिक शिस्तबद्ध झाला. अपयश आलं, पण तो थांबला नाही. हळूहळू संधी येऊ लागल्या. एक दिवस त्याला अपेक्षित नोकरी मिळाली. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आदित्याच्या चेहऱ्यावर समाधान. त्याच मंदिरात तो पुन्हा गेला, पण साधू दिसले नाहीत. तेव्हा त्याला कळलं, खरा मार्गदर्शक बाहेर नव्हता, तो त्याच्या विश्वासात होता. ती रात्री. कथेचा संदेश: अडचणी आयुष्य थांबवत नाहीत, त्या आपल्याला घडवतात. विश्वास अधिक प्रयत्न बरोबर यश. अंधारानंतर उजेड नक्कीच येतो.